सर्वांना नमस्कार. आम्ही चाललोय महाबळेश्वर. बोला बोला बोला, लवकर लवकर बोला. आज कसं वातावरण असं एकदम छान सुगंधित आणि ऊन पडलं तुम्ही बघू शकता. होपफुली असं तिकडे असावं. जाऊ मग आम्ही. तर भेटू आपण आता महाबळेश्वरला. थँक्यू. बरोबर आहे ना. आमची ट्रिप ही पुण्यावरून चालू झालेली होती. तर पुण्यावरून महाबळेश्वरला जाताना पावसाळ्यामध्ये हे जे डोंगर आहे ना ते खूप सुंदर दिसतात. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती सुंदर दिसतं हे सगळं. तर सर्वांना नमस्कार. आम्ही चाललोय महाबळेश्वरला फिरायला. हा फक्त आमच्यामध्ये ना एकच मुलगा असेल त्याचं लग्न झालं नाही. तर तुमच्याकडे पोरगी असेल ना तुम्ही नक्की द्या. याला ना पोरगी हवी आहे. डीएम करा आम्हाला. याचं लग्न करायचं आहे. कसं तरी आम्ही त्याला घेऊन आलोय. म्हटलं कसं तिकडे भेटले तर बरंच आहे. बट तुम्ही आमचा कसा प्रवास झाला ते, आणि आम्ही महाबळेश्वरला कुठं थांबणार आहे, आम्ही कसं एन्जॉय करणार आहे, कुठले कुठले स्पेस आम्ही एक्सप्लोअर करणार आहे, मी तुम्हाला सर्व सांगतो. बट तुम्ही आता सध्या हा नजारा बघा किती सुंदर आहे. इथं आम्ही काही फोटो काढून घेतले आणि आमच्या पुढील प्रवासाला सुरुवात केली. तर आता आम्ही आलोय पंचगणीच्या जवळ. आणि या नवराडू मुलाला अजून 2 मुलं भेटले आहे ज्यांचं पण आम्हाला लग्न करायचं आहे. सावधान, सावकाश चालवा. सा बापा वी सातारा आणि रिगार्ड आणि सर्व. सुंदर आहे. इथल्या ज्या गल्ल्या आहेत ना, छोट्या छोट्या गल्ल्या, मस्त वाटतं. इथं आल्यावर ना माथेरानची वाईब येते थोडी. And here we have located some Indian foreigners as well. फॉरेनर्स इंडियन नसतात बाय द वे. अरे ते Indian foreigner आहे पण. You don't know the difference between हे बघा, Indian foreigner. बबिताजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांचा छोटासा पुतळा होता तिथं. आता आम्ही एक्झॅक्टली पंचगणीच्या मार्केटमध्ये. तेच रे, 5 गणी पंचगणी. Indian foreigner दिसला तिथे. कुठे इंडियन फॉरेनर? तो तिकडे. मला सांगा सुख म्हणजे काय असतं. काय नसतं. खड्ड्यात एक झालं की दुसऱ्या खड्ड्यात जाणं असतं. 180 रुपये देऊन गड्ड्यात गाडी घालणं म्हणजे सुख असतं. श्वास नर्सरी कुठं आहे? डोमनोडो मध्ये थोडंसं हे आहे, कारण आम्ही जळगावच म्हणतो. जळगाव नाही म्हणत आम्ही. ओके, आम्ही जळगावच म्हणतो. आणि आता हे सुंदर असं दृश्य पहा तुम्ही. केवढं भारी नाही हे पहा ना तुम्ही. यार म्हणजे विषय आहे का? आपण कुठे आलो होतो? आपण आमच्यामध्ये एक शुद्ध माणूस आहे. आम्ही 5 गणी मध्ये आलोय आणि आता तुम्ही 5 गणी बघा. प्लीज विनी कुठे आलोय आपण विनी? हे कसलं भारी आहे. बघा 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 काय आहे? बाबा रे बाबा रे, कसलं भारी आहे. बघ की. पाचगणीच्या थोडं पुढे आले ना की हा सुंदर असं दृश्य आपल्याला इथं दिसतं. मग इथं आम्ही मस्त फोटो काढून घेतले आणि इथून मग पुढे आम्ही जिथं आमचं विला आम्ही एक्झॅक्ट बुक केलेलं आहे तिथं आम्ही प्रवास केला. तर आम्ही अशा प्रकारे आलो आमच्या विल्याला. आमचा विला आणि हे आमचं लोकेशन बघा. हा, या विलाचं नाव आहे डी सिल्वा विला. विला खरंच छान होता आणि त्याने पैसे पण काही जास्त नाही घेतले. आय थिंक 1 दिवसाचे त्यांनी काही 10,000 रुपये घेतले होते. आणि 4 BHK विला होता जिथं आम्ही 9 जण आरामशीर राहू शकलो. आणि इथंच स्विमिंग पूल पण होता विल्यामध्ये. तर इथं आम्ही एन्जॉय पण केलेला त्या दिवशी. तर खरंच खूप छान विला होता. आणि जेवणाचं पण आम्ही केअरटेकरला सांगून दिलेलं होतं. त्याने खूप छान जेवण बनवून दिलं आम्हाला इथंच.
तर आम्ही आता आलोय पाचगणीला. हा आमचा विला. आता इथून आमचा थोड्याशा अंतरावर आमचा महाबळेश्वर आहे. आता आम्ही तिकडे चाललोय. तर भेटूया महाबळेश्वरला. तोपर्यंत बाय. आता थोडे येडेचाळे करून आम्ही आता पुढे निघालो आहे मंदिराकडे, जिथं आम्ही मस्त महाबळेश्वराचं मंदिराचं दर्शन घेऊ. तिथून पुढे पंचगणीचं जे मंदिर आहे, 5 नद्या जिथं उगमस्थान आहे, ते आम्ही एक्सप्लोअर करू. आणि मग नंतर संध्याकाळी मायप्रो गार्डनला. आता आम्ही चाललोय महाबळेश्वर मंदिराकडे. आणि आता तुम्ही बघा बाहेरचं वातावरण कसलं भारी झालेलं आहे. मी जो बोललो ना तुला 50 रुपये घेतले म्हणजे आपण देतो. तिथं पण पे आणि पार्किंग आहे. आता आम्ही आलोय महाबळेश्वर मंदिरात. आणि तुम्ही पहा इतका अद्भुत नजारा आहे. ते सर्वीकडे नुसतं धुकं पसरलंय. बघा की कसलं भारी आहे. हे कसलं भारी मंदिर असेल. आमच्यासोबत आता तुम्ही पण दर्शन घ्या. आणि मग दर्शन घेतल्यावर आम्ही थोडं बाहेर आलो मंदिराच्या. थोडे फोटो वगैरे काढले. आणि तिथलं जे सुंदर असं वातावरण आहे, त्या वातावरणाचा थोडा आता तुम्ही बघताय ना, एन्जॉय घेतला. आता पावसाळ्यामध्ये एवढा फॉग आला इथं भयानक. आणि मंदिर एवढं सुंदर दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. खूप शांतता आहे आणि खूप चांगलं असं दृश्य आहे. आता आम्ही आलोय पंचगंगा मंदिराकडे जातोय. ओके, इथं ना 5 नद्यांचं पाणी येतं. ओके, दाखवतो तुम्हाला. थांबा फक्त थोडा वेळ. हे बघा, हे खूप सुंदर आहे. तुम्हाला दाखवतो आता 5 नद्यांचं पाणी बरोबर. ओके, हे बघा कसं भारी आहे. इथं ना नद्यांचं उगम स्थान आहे. आता तुम्हाला दाखवतो. कृष्णा, वेल्ला, कोयला, सावित्री आणि गायत्री. आता हे बघा, हे गायत्रीचा उगम स्थान आहे. ओके, त्याच्यानंतर हे सावित्री नदीचं. ओके, हे कोयनाच आहे. ओके, हे वेल्लाच आहे. ओके, आणि इकडे कृष्णा भागीरथी. तुम्हाला धुकं पाहायचं आहे, ते बी खतरनाक वाला. थांबा दाखव, 2 मिनटं थांबा तुम्ही आता फक्त. हे बघा, बाप, पण हे रस्ते हे बघा, हे बघा, समोरचं अक्षरशः काहीच दिसत नाहीये. इथं मस्त वाऱ्याचा आनंद घेतला. एवढा भारी वारा येत होता ना, काय सांगू तुम्हाला. आता
मी घेतो वाऱ्याचा आनंद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.